राज्यामधील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडत लवकरच नगरविकास विभागानं अधिकृत पत्र केलं जारी। 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सोडत। राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडत शिंदेंना शह देण्यासाठी भाजप ठाकरेंच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। ठाकरे गट भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही चर्चा नाही। मुंबईच्या महापौर पदावरील चर्चेसंबंधित ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांचा खुलासा। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। जिथं महायुती म्हणून लढलो तिथं महापौर महायुतीचाच। एकनाथ शिंदेंच्या नव्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याच्या सूचना। पुढच्या 8 ते 10 दिवसात महापौर निवड होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर झाला तर मुंबई शोकसागरात बुडेल। संजय राऊतांचा टोला। ठाण्यामध्ये भाजपला 2 वर्षांसाठी महापौर पद द्या। आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। दिलेला शब्द न पाळल्यास विरोधी बाकावर बसण्याचा इशारा। भाजपचे आमदार संदीप जोशी यांचा राजकीय संन्यास। माझ्या जागी तरुणांना संधी द्या। आमदारकी पुन्हा दिली तरी निर्णय बदलणार नाही, जोशी ठाम। भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक। भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा। भाजप समर्थकांनी दगडफेक करत काचेच्या बॉटल फेकल्याचाही आरोप। महायुतीचा महापौर होताच कुणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते पाहत रहा। उदय सावंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। मुंबईमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण। जलील यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांवरही उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्यानिमित्तच्या कार्यक्रमातील प्रकार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग। कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष। अमरावती महानगरपालिकेवर महिला राज। निवडून आल्या 45 महिला। पुरुषांना 42 जागांवर मानावं लागले समाधान। चिपळूणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। मुलगी गर्भवती राहिल्यानंतर भाजप पदाधिकारी मंदार कदमवर गुन्हा दाखल। सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती भाजप स्वबळावर लढणार। भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची माहिती। बंडखोर कार्यकर्त्यांचं पक्षासमोर आवाहन। मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याचा निर्णय। भाजप जेडीयू सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी। बिहार सरकारकडून 340 कोटी रुपयांची तरतूद। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। 3 जवान जखमी। सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले। स्पेनमध्ये 2 हायस्पीड ट्रेन्सची टक्कर। अपघातामध्ये 21 जणांचा मृत्यू। 100 पेक्षा जास्त जण जखमी। एक ट्रेन रुळावरून घसरली। विराटची एकाकी झुंज। शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव। किवीचा 37 वर्षांनंतर भारतात वनडे मालिका विजय।